नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 10 वाजता आहेत. 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्या होणाऱ्या विरोधकांच्या महाआंदोलनाची. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात उद्या एल्गार पुकारत विरोधक आंदोलन करणार आहेत. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. या आरोपानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी उद्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. तर इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे. हनी ट्रॅप प्रकरण, वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर सकाळपासून आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे दादरमधल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे. उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल. जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते. राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे, त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी केली. बेंगलोरला, अन्य ठिकाणी, महाराष्ट्रात. तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे, हे मला स्पष्ट दिसतं. अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लॉंग मार्च आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. याच आंदोलनाचा टीझर प्रदर्शित झालाय, पाहूया. महाराष्ट्राला नकोय सत्ताधाऱ्यांचा कलंकित आणि भ्रष्ट कारभार, नकोय मुजोरपणाचा काळ्या धंद्याचा भार. अकालपट्टीसाठी त्यांच्या लावू आता ताकद, एकजुटीने करू जनाक्रोशाचा वार. महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चालू व्हा. तिथे शरद पवारांनी केलेल्या दाव्याला